नमस्कार अमन भाऊ. नमस्कार. सर्वप्रथम आपण हा जो तुरीचा प्लॉट पाहिलेला आहे, हे वर्ष 2025 जे पाहिलं शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं हे वर्ष होतं आणि भरपूर पाऊस होता. पण ह्या पावसामध्ये सुद्धा जर आपण आता जर तुरीचा तुमचा प्लॉट पाहिला तर अतिशय फ्लावरिंग भरपूर आहे, शेंगा पण भरणीला आलेल्या आहेत, कुठलाही अडीचा अटॅक नाहीये. तर आम्हाला सर्वांना ह्या व्हिडिओ मार्फत पहिल्यांदा तुमचं व्हरायटीचं सांगा की कुठली व्हरायटी तुम्ही लागवड केली होती, तुमची ओळख करून द्या. नंतर तुम्ही किती क्षेत्रामध्ये तूर लागवड केली ते सांगा आणि नेमकं तुमचं नियोजन कसं राहिलं, नेहमीपेक्षा तुम्ही काय वेगळं केलं यावर्षी की जेणेकरून शेतकऱ्यांचा तुमचं माहिती ऐकल्यानंतर फायदा होईल. तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या आणि मग सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अमन विठ्ठलराव पावडे, राहणार उमरी येडे, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. मोबाईल नंबर 9022 014 784. तर शेतकरी मित्रांनो, ह्या 2025 हे साल अतिशय बिकट परिस्थितीचं गेला. सगळ्यांनाच, माझ्यावर पण गेला. प्रत्येक शेतकरी आहे तो अडचणीत आहे यावर्षी. तरी सुद्धा यावर्षी मी यशोदासीचा डेमो प्लॉट हे तूर लावली होती. या तुरीचं नियोजन अशा पद्धतीने केलं की मी पहिल्यांदा नांगरून घेतली जमीन, त्याच्यानंतर रोटोवेटर मारला आणि बेड मारले. बेड 3.5 फुटावर मारले आहे आणि लावताना ट्रायकोडर्मा हे बियाणं लावून पेरलं आहे. ओके, म्हणजे ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली होती. किती केली? एका किलोला किलोला 3 ग्रॅम 3 ग्रॅम या पद्धतीने केलं. आणि आता तुम्ही सांगत होते की नेहमी तुम्ही सरी पद्धतीने लावता, पण यावेळेस तुम्ही बेड केले. तर किती बाय कितीवर बेड केले? हे माझे बेड आहे 3.5 फुटाचे बेड आहे. दोन ओढीतलं अंतर, 2 ओढीतलं अंतर जे आहे हे 3.5 फुटाचं आहे आणि बेड पद्धतीने केलं की जेणेकरून याच्यावर पाणी साचणार नाही, त्याच्यामुळे ग्रोथ ही चांगली झाली. आणि याच्यावर जर साध्या जमिनीमध्ये आपण बेड न मारता लावली असती तर पाणी इतका भारी पाऊस झाला, त्या भारी पावसामुळे फ्युजारियम विल्ट हा बुरशीचा रोग आपल्या तुरीवर होऊ शकतो. या उद्देशाने, या अनुषंगाने मी बेडवर लावली आहे. ओके. आणि आता मला एक सांगा, तुम्ही जेव्हा तूर 30 दिवसाची झाली तेव्हा तुम्ही ड्रेंचिंग वगैरे केली का आणि फवारणी केली का? ड्रेंचिंग केली होती. ह्युमिक ऍसिड, ट्रायकोडर्मा, क्विनॉल फॉस्फेट. ओके, ड्रेंचिंग केली. फवारणी कुठली केली होती याच्यावर? सुरुवातीला दुसरा स्प्रे मी प्रोफेनोफॉस, सायपरमेथ्रिन, ह्युमिक ऍसिड आणि अँट्राकॉलचा केला. आणि त्याच्यानंतर मग काही स्प्रे केलं की कॉटनला जे स्प्रे करत होते तेव्हाच करत होते? कॉटनचे जे स्प्रे होते, जे उरलेलं औषध होतं तेच मारलं. आणि याला मी 2दा खत दिलं आहे. खत देताना मी सिंगल सुपर फॉस्फेट प्लस 15-15-15 RCF हे 2 खत दिले. बस, त्याच्यानंतर कुठलंच खत दिलं नाही. आणि जे पण तुमचे कॉटनचा प्लॉट आहे, तुमचा छान प्लॉट आहे, त्याच्यामधनं जेव्हा स्प्रेइंग होत होतं तेव्हा तुम्ही याला स्प्रे करत होते. आणि याच्यामध्ये मी तणनाशक सुद्धा वापरलं, पण तणनाशक अशा पद्धतीने दाखवते. कॅप वगैरे लावून का? हा, कॅप लावून. हे बघा, कुठलं किती दिवसानंतर तणनाशकाचा वापर केला मी? 1 महिन्याच्या नंतर. 1 महिन्याच्या नंतर तणनाशकाचा वापर केला. कुठलं तणनाशक स्प्रे केलं होतं याला? मी याच्यावर ग्लायफोसेट मारलं. ग्लायफोसेट स्प्रे केला कॅप लावून, म्हणजे जेणेकरून झाडांवर स्प्रे होणार नाही, कुठलाच इफेक्ट झाला नाही. पण आपण तणनाशक रिकमेंड नाही करत आहे ग्लायफोसेट याच्यावरती, पण कारण की शेतकऱ्याचा अनुभव आहे म्हणून आपण ते आपल्याला सांगताय की त्यांनी कुठल्या पद्धतीने नियोजन केलं. तर आता अजून एक आहे की फ्लावरिंग अवस्थेमध्ये जेव्हा तूर आली तर त्याच्यानंतर तुम्ही किती स्प्रे केले? फ्लॉवरिंग अवस्थेवर तूर आल्याच्या नंतर मी कोरोजनचा, जेव्हा चलपावर आली तूर, मग शेंग पकडण्याच्या अवस्थेमध्ये आली त्यावेळेस मी कोराजिन स्प्रे केला. नंतर कोराजिन करता आहे आणि नंतर रोको आहे. हा, रोको आहे आणि बायोविटा. म्हणजे एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, ह्या पद्धतीने तुमचं याच्यामध्ये स्प्रेइंगचं नियोजन आहे. आणि अतिशय चांगला प्लॉट आहे. यशोदा सीडचा डेमो प्लॉट तुम्ही घेतला आपण, आणि जर पाहू शकता की कुठल्याच अडीचा याच्यावरती अटॅक नाहीये, फ्लॉवरिंग अतिशय छान आहे. तर मला एक सांगा की आता हा जो प्लॉट आहे हा खूप छान आहे, तर मला एक सांगा तुमचा किती एकर वरती आहे हा प्लॉट? हा माझा यशोदा सीडचा डेमो हा अर्धा एकर वरती आहे. तर अर्धा एकर मध्ये किती उत्पन्नाची अपेक्षा आहे तुम्हाला? मला 8-9 क्विंटलची. 8-9 क्विंटल, कारण की ते फ्लावरिंग आणि ते शेंगांच्या स्वरूपात तुम्ही सांगताय. 5 शेतकरी बांधव जरी 7-8 क्विंटल पर्यंत नाही आलं तरी 5-6 क्विंटल जरी उत्पादन आलं तरी एकरी जर ऍव्हरेज काढला तर 10+ होऊन जाईल आणि भावही चांगला आहे. तर आज आता अमन भाऊ, तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये आपण माहिती घेतली की कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. की तुम्ही खूप चांगली शेती करताय आणि जवळजवळ तुम्ही जे 130 एकरचं जे मॅनेजमेंट करताय ते चांगलं आहे.